हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7 बघा. OAB is a sector of the circle having center at O and radius 12 cm. If major angle AOB is equal to 45 degree, find the difference between the area of sector OAB and triangle AOB. तर बघा, सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चनवरून आपण एक रफ डायग्राम ड्रॉ करूया आणि क्वेश्चनमध्ये काय दिले आणि काय फाइंड करायचे ते आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि नंतर सोल्यूशन स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करूया. तर बघा, OAB इज अ सेक्टर ऑफ अ सर्कल. मग एक सर्कल ड्रॉ करू आपण. सोल्यूशन, दिस इज अ सर्कल, सेंटर O, OAB आपण याला नाव देऊया AB. OAB इज अ सेक्टर ऑफ द सर्कल. हा काय आहे तर सेक्टर आहे, सेक्टर ऑफ द सर्कल OAB having center O and radius 12 cm. Radius किती 12 cm. If major angle AOB, major angle दिलेला आहे त्यांनी, major angle AOB is equal to 45 degree. म्हणजे हा अँगल दिला आहे त्यांनी किती 45 डिग्री, म्हणजे थिटा दिला आहे त्यांनी, थिटाची व्हॅल्यू म्हणजेच थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. परंतु आपल्याला माहिती आहे आन्सर काढता वेळेस थिटा आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे. रेडियनमध्ये कन्वर्जन करू आपण. थिटा इज इक्वल टू, आता 45 डिग्रीला रेडियनमध्ये तसं कन्वर्जन करता येतं आपल्याला, पण डायरेक्ट पार्ट झाली असेल तुम्हाला व्हॅल्यू. 45ला लिहितात π/4 रेडियन. डायरेक्ट व्हॅल्यू पार्ट करा. 0 डिग्रीला 0 रेडियन, 30 डिग्रीला π/6 रेडियन, 45 डिग्रीला π/4 रेडियन, 60 डिग्रीला π/3 रेडियन, 90 डिग्रीला π/2 रेडियन आणि 180 डिग्रीला π रेडियन. हे एवढे व्हॅल्यू पार्ट करून टाका, म्हणजे परत परत हे कन्वर्जन करायची गरज नाही पडणार. चला, थिटा माहीत झाला, रेडियस माहीत झाली, R इज इक्वल टू काय 12 सेंटीमीटर. ओके. आता बघा, OAB is a sector of the circle having center at O and radius 12 cm. If major angle AOB is equal to 45 degree, find the difference between the area of sector OAB and triangle AOB. तर आपल्याला डिफरन्स काढायचा आहे कोणाचा, एरिया ऑफ सेक्टरचा आणि ट्रायंगल AOB हा जो आता मी कॉर्ड काढली, या कॉर्ड काढून जो ट्रायंगल काढलाय त्या ट्रायंगलचा आणि एरिया ऑफ सेक्टरचा डिफरन्स फाइंड करायचा आहे. मग बघायचे फाइंड करायचे ते घेऊ आपण. डिफरन्स बिटवीन the area of sector OAB and triangle AOB is equal to, मग सुरुवातीला एरिया ऑफ सेक्टरसाठी फॉर्म्युला काय आहे, हाफ R स्क्वेअर थिटा. एरिया ऑफ सेक्टर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे हाफ R स्क्वेअर थिटा मायनस, आता एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी फॉर्म्युला आहे हाफ R स्क्वेअर साइन थिटा. काढायचा का साइन थिटा काढायची गरज चालते, डायरेक्ट घेऊया आपण साइन थिटा. अँगल माहिती आहे आणि रेडियस माहिती आहे, त्याच्यामुळं हाफ R स्क्वेअर साइन थिटा घेतला तरी चालेल. एक मिनिट. लेंथ ऑफ आर्क म्हणजे R थिटा, एरिया ऑफ सेक्टर हाफ R स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचा आहे ना, बरोबर आहे, करेक्ट आहे, साइन थिटा. तर बघा, आता ह्या दोन्हीमधनं मी हाफ R स्क्वेअर कॉमन काढतो. हाफ R स्क्वेअर कॉमन काढल्या ब्रॅकेटमध्ये राहील थिटा मायनस साइन थिटा. आता इथं हे दोन फॉर्म्युले कशाचे आहेत तर हा पहिला फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा हाफ R स्क्वेअर थिटा आणि हा एरिया ऑफ ट्रायंगलचा आहे. हा ट्रायंगल जो तयार झालेला आहे त्या ट्रायंगलचा आहे. मग एरिया ऑफ सेक्टरमधनं एरिया ऑफ ट्रायंगल मायनस करायचा आहे, म्हणजे त्या दोन एरियाचा डिफरन्स काढायचा. डिफरन्स काढणे म्हणजे मायनस करणे. मग हाफ R स्क्वेअर आपण कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये थिटा मायनस साइन थिटा राहिला. तर एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी अँगल माहीत असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. अजून आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी एक फॉर्म्युला यूज करतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस आणि हाईट माहीत असेल तर तो फॉर्म्युला, अँगल आणि रेडियस माहीत असेल तर हा फॉर्म्युला. हे ध्यानात ठेवा. आता बघा, इज इक्वल टू हाफ इंटू R, व्हॉट इज R 12 आणि त्याचा काय स्क्वेअर आहे. थिटा काय आपण रेडियनमध्ये घेतला आहे π/4 मायनस साइन π/4 इज इक्वल टू हाफ इंटू 12चा स्क्वेअर 144 π/4 मायनस साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू 1/√2 असते. आता हे जर सॉल्व केलं तर बे 14 बे 2 4 म्हणजेच 72 इन द ब्रॅकेट π/4 मायनस 1/√2. असंच राहू द्या, जास्त सिम्प्लिफाय करण्यापेक्षा हेच ठेवूया आपण. याची सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काही कॉमन काढता येईल किंवा रॅशनलायझेशन करता येईल. ते सगळं करत बसण्यापेक्षा हेच राहू द्या फायनल आन्सर.
तर काय काढला आपण, डिफरन्स काढला स्क्वेअर सेंटीमीटर, आणि हा पण एरियाच भेटला आहे. मग हा एरिया कुणाचा भेटला आहे, तर बघा हा टोटल शेड केलेला सेक्टरचा एरिया आहे, त्यातून ट्रायंगलचा एरिया काढून टाकला म्हणजे हा एरिया भेटला आपल्याला. हा छोटा मी शेड करतोय तो हा एरियाचा आहे म्हणून त्याचं युनिट स्क्वेअर सेंटीमीटर टाकलं. तर हे फायनल आन्सर आहे, सिम्पल आहे. नेक्स्ट 8 नंबरचा असाच आहे, सिमिलर ह्याच मेथडने सॉल्व्ह करायचं आपण. चला तो पण कव्हर करूया. तर बघा क्वेश्चन नंबर 8, OPQ is the sector of a circle having center at O and radius 15 cm. If measure angle POQ is equal to 30 degree, find the area enclosed by arc PQ and chord PQ. म्हणजे आधी जसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आपण तशा पद्धतीचाच आहे, जरी वर्ड चेंज असले तरी आपल्याला तेच काढायचं आहे. बघा आपण सर्कल कन्सिडर करूया. दिस इज सर्कल, सेंटर O, OPQ इज द सेक्टर, OPQ काय ते सेक्टर आहे. मग सेक्टर कसं, सेक्टर आपण असं डिनोट करूया शेडेड रिजन, हे सेक्टर. ओके, रेडियस किती, R इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. मेजर अँगल POQ इज इक्वल टू 30 डिग्री, म्हणजेच हा अँगल किती दिला आहे 30 डिग्री, त्यालाच आपण थिटा म्हणतो. थिटा इज इक्वल टू 30 डिग्री, पण थिटा आपल्याला रेडियनमध्ये पाहिजे. मग 30 डिग्रीला रेडियनमध्ये काय लिहितात, π/6 रेडियन. आता पहा थिटा माहिती आहे, R माहिती आहे, R किती 15 सेंटीमीटर. आता जे विचारले ते काढूया. द एरिया enclosed by arc PQ and chord PQ. म्हणजे परत आपल्याला एरिया काढायचा आहे कोणता, आर्क PQ. आर्क म्हणजे ही आर्क PQ, ह्या आर्कने आणि कॉर्ड PQ, कॉर्ड म्हटल्यावर ही कॉर्ड PQ ह्याने बंद केलेला एरिया, म्हणजे हा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. हा एरिया मी जो शेड केला डार्कने तो एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग हा एरिया जर फाइंड करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सेक्टरच्या एरियामधनं ट्रायंगलचा एरिया मायनस करावा लागेल, म्हणजे आपल्याला हा एनक्लोज्ड एरिया भेटेल. कॉर्ड PQने आणि आर्क PQने एनक्लोज्ड केलेला. मग परत मगाशी जसा काढला होता तसाच. मग एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे ½ R² थिटा मायनस, आणि एरिया ऑफ ट्रायंगलसाठी फॉर्म्युला आहे ½ R² साइन थिटा. आता ह्या दोन्हीमधनं ½ R² कॉमन काढू आपण. ½ R², इथं राहिला थिटा मायनस, इथला पण ½ R² कॉमन निघल्यावर साइन थिटा राहील, इज इक्वल टू ½ R व्हॉट इज R 15, त्याचा काय स्क्वेअर आहे. थिटा किती π/6 मायनस साइन π/6 इज इक्वल टू हाफ ॲज इट इज 15चा स्क्वेअर 225 π/6 मायनस साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, हाफ असते, इज इक्वल टू. आता हा 225 डिवायडेड बाय 2 इन द ब्रॅकेट, तसा ह्याचा एलसीएम घेऊ शकतो आपण, पण ठीक आहे असंच राहू द्या. π/6 मायनस हाफ, हे पण डिव्हिजन करून घेऊ नका, हे डिव्हिजन केलं तर पॉईंटमध्ये जाईल, पण ह्याचं सबस्ट्रॅक्शन केलं की मग ते त्याच्यापेक्षा असंच राहू द्या. स्क्वेअर सेंटीमीटर हा भेटला एरिया कशाचा, हा शेड केलेला. सिम्पल आहे, इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, तर बघा क्वेश्चन नंबर 9, द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ एरिया 25 π² सेंटीमीटर इज 20 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. आता क्वेश्चन विचारतानाच त्यांनी कन्फ्युजिंग क्वेश्चन विचारला आहे, म्हणजे मध्येच एरिया दिला आहे आणि पेरीमीटर पण दिलेली. आता सुरुवातीला काय दिलं आहे, द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ द सर्कल, इथपर्यंत रीड केलं, इज 20 सेंटीमीटर, म्हणजे पेरीमीटर दिली त्यांनी. आता पेरीमीटर आपण ठीक आहे आधी डायग्राम ड्रॉ करूया, रफ डायग्राम. दिस इज सर्कल, ओके, सेंटर O, सेक्टर दाखवू आपण, दिस इज द सेक्टर AB नाव देऊ आपण. तर ही लेंथ ऑफ आर्क आहे, ही काय लेंथ ऑफ आर्क एसने डिनोट करतो आपण, रेडियस R. आता ह्याच्यामध्ये पेरीमीटर, म्हणजे पेरीमीटर दिली सेक्टरची ती घेऊ आपण. बघा पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. ही पेरीमीटर दिली कशाची, ह्या सेक्टरची.
या सेक्टरची पेरिमीटर दिलेली, तर पेरिमीटरसाठी फॉर्म्युला काय आहे तर तुम्हाला माहिती आहे सगळ्या साईडचे ॲडिशन बरोबर पेरिमीटर असते. म्हणजे आर प्लस यस इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आर प्लस आर 2R प्लस यस इज इक्वल टू 20. याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आता त्याच्यानंतर काय काय दिलं आहे अजून, एरिया ऑफ सर्कल दिला आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू किती, एरिया ऑफ सर्कल 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. आता एरिया ऑफ सर्कलसाठी फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला काय असतो, पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. तर पाय कॅन्सल, आर स्क्वेअर इज इक्वल टू 25. आपल्याला आर माहीत करायचं आहे, आर स्क्वेअर नाही. मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट कॅन्सल, आर इज इक्वल टू 25चा स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 5. पण इथं रेडियस असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत, प्लस 5. तर आर आपल्याला 5 भेटला. आता आर माहीत झाला, आर इथं पुट केला की यस माहीत होते. ओके, मग बघा पुट आर इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. वी गेट 2 टाइम्स आर, व्हॉट इज आर 5 प्लस यस इज इक्वल टू 20. यस इज इक्वल टू 5 दोन्ही 10 प्लसचा 10 राईट साईडला गेलो. चला एक स्टेप वाढवू आपण, 5 दोन्ही 10 10 इज इक्वल टू 20. तर यस इज इक्वल टू 20 प्लसचा 10 राईट साईडला गेलो मायनसचा होईल. यस इज इक्वल टू 20मधनं 10 गेला 10 राहिला. म्हणजे लेंथ ऑफ आर्क पण माहीत झाली आपल्याला 10 सेंटीमीटर लेंथ ऑफ आर्क. आता रेडियस पण माहीत झाली 5 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क पण माहिती आहे. आणि विचारले काय, फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. आता एरिया ऑफ सेक्टर फाइंड करू शकतो आपण. एरिया ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला, एरिया ऑफ सेक्टर फाइंड करण्यासाठी हाफ आर एस. आणि इथं रेडियस माहिती आहे, लेंथ ऑफ आर्क माहिती आहे, म्हणून हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इज इक्वल टू हाफ ॲज इट इज इन टू आर, व्हॉट इज आर 5 इंटू यस, व्हॉट इज यस 10. बे 5 10 इज इक्वल टू 5 इंटू 5 25. आता एरिया म्हटल्यानंतर कशात, स्क्वेअर सेंटीमीटर. 25 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया भेटला कशाचा, ह्या सेक्टरचा. इट इज अ व्हेरी सिम्पल. आता क्वेश्चन नंबर 10 लास्ट क्वेश्चन आहे ह्या चॅप्टरचा, एक्सरसाइज 1.2चा. तो सिमिलर असाच आहे, फक्त त्याच्यात व्हॅल्यू चेंज दिला आहे. तो पण लगेच कव्हर करून घेऊ आपण. बघा आता 10 नंबरचा क्वेश्चन बघा. मी 9 नंबरचा क्वेश्चन ॲज इट इज ठेवला आहे आणि तिथं 9 कट करून 10 लिहिला आहे आणि ह्याच्यातल्या व्हॅल्यू चेंज केल्या आहेत. द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ अ एरिया 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर केलं आहे. तिथं 64 एडिट केलं मी 9 क्वेश्चनमध्ये. तिथं काय होतं, तिथं 9 क्वेश्चनमध्ये होतं पहा 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर होतं, त्याला 64 केलं आपण. आणि इथं होतं काय होतं, इथं 20 सेंटीमीटर होतं, इथं 56 सेंटीमीटर केलं. म्हणजे मागच्यासारखाच प्रॉब्लेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज दिल्या त्यांनी. त्याच मेथडने सॉल्व करायचं. म्हणजे तीच डायग्राम ठेवू आपण परत. हे 5 सर्कल, सेंटर ओ, रेडियस आर, लेंथ ऑफ आर्क एस ठेवू आणि हा सेक्टर आहे, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. मग पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ द सर्कल इज किती दिली, आता पेरिमीटर किती दिलेली 56 सेंटीमीटर. मग आता फॉर्म्युला काय पेरिमीटरचा, आर प्लस आर प्लस यस इज इक्वल टू किती पेरिमीटर 56 सेंटीमीटर. आर प्लस आर 2R, यस ॲज इट इज 56 ॲज इट इज 56. त्याला इक्वेशन 1 म्हटलं. एरिया ऑफ सर्कल काय दिला इथं 64 पाय स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. 64च दिला आहे का, येस. हां आता बघा एरिया ऑफ सर्कलसाठी फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर आणि इथं काय 64 पाय कॅन्सल. म्हणजे इथं राहिला आर स्क्वेअर इज इक्वल टू 64. मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला. इथं स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. म्हणजे आर इज इक्वल टू 64चं स्क्वेअर रूट किती 8. म्हणजे रेडियस भेटली 8 सेंटीमीटर. आता आर रेडियस काय आहे 8 सेंटीमीटर. ही पुट करायची कशात, इक्वेशन 1मध्ये, म्हणजे आरच्या जाग्यावर. मग हे पहा इथं आरच्या जाग्यावर 8 पुट केला मी. 8 दोन्ही किती झाला 16 16. आणि इकडे किती 56. आता ह्या 56मधनं 16 मायनस करायचे. काय भेटेल, 6मधनं 6 गेला 0, 5मधनं गेला 4. म्हणजे लेंथ ऑफ आर्क 40 सेंटीमीटर भेटली, 40 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे आता आपल्याला. एरिया ऑफ सेक्टर फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला घेतला हाफ आर एस. हाफ ॲज इट इज, आर काय 8 आहे आणि यस काय आहे तर 40.
एस काय तर 40. मग इथं जर आपण सॉल्व केलं तर बे दोन्ही 4, 8 दोन्ही 16 आणि हा 0, म्हणजे 160 स्क्वेअर सेंटीमीटर भेटला ह्याचा एरिया, 160 स्क्वेअर सेंटीमीटर. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर इथं आपला हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. एक्सरसाइज 1.2 आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा टॉपिक चालू करूया. धन्यवाद.